नागपूरच्या आमदार निवासाच्या रूम क्रमांक 320 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। ही पीडित मुलगी एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये काम करत होती आणि याच दुकानाच्या मालकाने या मुलीवर बलात्कार केल्याचं उघड झालंय। याच संदर्भात आपण जाऊया थेट नागपूरला। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहेत आपल्यासोबत। रजत, या संदर्भात काय माहिती आहे? अतिशय धक्कादायक प्रकार आहे। मुळात हा ज्वेलर जो कोण आहे मनोज भगत आणि त्याचा सहकारी हे आमदार निवासात कसे काय जाऊन पोहोचले? नक्कीच मिलिंद, आता पोलिसांना हा प्रश्न पडलेला आहे, कारण या दोघांना या ठिकाणी रूम कुणाच्या सहकार्याने मिळालेली होती याचा तपास आता पोलीस करत आहेत। ज्या इमारतीमध्ये मी सध्या उभा आहे याच्या 3ऱ्या माळ्यावर रूम नंबर 320 आहे आणि ती जी रूम आहे ती 14 तारखेपासून 18 तारखेदरम्यान कुणाच्या नावावर बुक होती याचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे। सर्वात महत्त्वाची बाब आहे की ही जी अल्पवयीन मुलगी आहे तिला या ठिकाणी धोक्याने, म्हणजेच तिच्या कुटुंबियांना खोटं सांगून की तिला आम्ही भोपाळला घेऊन जात आहोत असं सांगून तिला या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर कुटुंबियांसोबत विश्वासघात करत त्या मुलीसोबत या ठिकाणी अतिप्रसंग करण्यात आलेला आहे। जो ज्वेलर्स दुकानाचा मालक आहे मनोज भगत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याला साथ देणारा आणि त्या पीडित मुलीचा ओळखीतला जो तरुण आहे रजत मद्रे, या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहे आणि हा जो पाठीमागे माझा स्वागत कक्ष आहे याच ठिकाणातून ही संपूर्ण जी रूम आहे त्या रूमच्या बुकिंगची प्रक्रिया पार पडलेली होती। मात्र या ठिकाणी इतर काही दृश्य दाखवणं गरजेचं आहे ज्याच्यातून या संपूर्ण घटनेबद्दल अधिक तपशील आपल्याला मिळू शकेल। या ठिकाणी आरक्षणाचा अग्रक्रम असं एक चार्ट लावण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी ज्यांच्या नावावर या ठिकाणी रूम बुक केल्या जाऊ शकते त्यांची नावे दिलेली आहे, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहे आणि सर्वात अखेरचा जो बिंदू याच्यामध्ये आहे तो खाजगी व्यक्ती म्हणून या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हे जे खाजगी व्यक्ती म्हणूनच या ठिकाणी रूम जी आहे ती बुक करण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळेच हा जो संपूर्ण जी घटना आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे की खरोखर मनोज भगत याने त्याच्याच नावाने ही रूम बुक केलेली होती की इतर कोणीतरी शासकीय कर्मचाऱ्याने त्याला मदत केलेली आहे। मिलिंद, रजत, आता कशा पद्धतीची कारवाई इथून पुढच्या काही काळात होऊ शकते? कारण मुळात सरकारी इमारतीमध्ये, त्यातही आमदार निवासासारख्या इमारतीमध्ये जर का अशा प्रकारचं कृत्य होत असेल, एखाद्या अल्पवयीन मुलीला घेऊन गेलं जात असेल तर हे अतिशय धक्कादायक आहे। काय करतायत नागपूर पोलीस आणि या ठिकाणचे आमदार निवासातले पोलीस अधिकारी, सुरक्षेतले? नक्कीच संपूर्ण व्यवस्थेची आता उजळणी करावी लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी आरक्षण दिलं जातं आणि नागपूरचे अनेक लोकांना या ठिकाणी काही गैरप्रकार चालतात अशा पद्धतीने अनेक दिवसापासून कुणकुण चालत होती। या संपूर्ण परिसरामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या अनेक वेळेला पाहायला आपल्याला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच आमदार निवासामध्ये जी राहण्याची व्यवस्था आहे त्याच्याकडे आता शासनाला लक्ष द्यावं लागणार आहे आणि नेमकं ज्यांच्यासाठी हे निवासस्थान बांधण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी कधीच राहायला येत नाही, त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी राहतात आणि त्यामुळेच या ठिकाणी गैरप्रकारांना सुरुवात होते का याचाही विचार करावा लागणार आहे। मात्र जसं तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की या ठिकाणी खाजगी व्यक्तींना कशा पद्धतीने रूम मिळू शकते आणि त्यामुळे असे गैरप्रकार वाढतायत का, तर नक्कीच आता सार्वजनिक बांधकाम विभागाला याकडे लक्ष देण्याची गरज आहे। मिलिंद, नक्कीच रजत, नियमांमध्ये सुद्धा गांभीर्यानं बदल करावे लागतील सरकारला या संदर्भातल्या आणि काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील। रजत, तुर्तास धन्यवाद। तिकडे शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरून या घटनेच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली। अत्यंत वाईट वाटत आहे, धक्कादायक आहे आणि नागपूरच्या आमदार निवास मधली सुरक्षा हा नेहमी एक चिंतेचा विषय राहिलेला आहे। खरं तर राज्य सरकारने असा निर्णय घेतला होता की हे आमदार निवास असं रिकामं ठेवण्यापेक्षा ते काहीतरी ट्रेनिंग किंवा अन्य काही उपक्रमासाठी 24 तास चालू राहावं, जेणेकरून रिकाम्या रूमचा अशा पद्धतीने अत्यंत वाईट असा बेकायदेशीर प्रकार घडणार नाही। आणि अल्पवयीन मुलगी आहे, म्हणजे राज्यघटनेत जे आपण सभागृह एक फार मोठं स्थान मानतो आणि त्यात काम करण्यासाठी आमदार निवास आहे। त्यातून नागपूर हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाग आहे। आमदार निवासला भरपूर खरंच महिला रक्षक असतात, पोलीस असतात, सुरक्षा रक्षक असतात, तरी ही मुलगी तिथे कशा पद्धतीने आरोपींनी घेऊन गेले आणि हा प्रकार झाला त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आरोपीला कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे। मी तर म्हणते मोकासारखं
गंभीर कलर सुद्धा लावले गेले पाहिजे. नीलमताई, मात्र सर्वसामान्यांना जे ऍक्सेसेबल आहे सध्या नागपूरमधलं आमदार निवास, ते ऍक्सेसेबल नसू नये असं वाटतंय का? आणि यासाठीचे जे नियम आहेत ते आणखी कडक व्हावेत असं वाटतंय का? मला साधी गोष्ट असं वाटतं, ऍक्सेसिबल असलं पाहिजे. शेवटी जनतेसाठीच आहे. पण समाजकंटक त्याचा दुरुपयोग करत असतील तर मग त्याच्यावरती आपण देखरेख करण्याची पद्धत काय अजून सुधारू शकतो याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. पण म्हटलं की काही प्रशिक्षण किंवा अन्य काही उपक्रमांसाठी ते वापरलं गेलं तर त्याच्या रूम्स तर नाही म्हटलं तरी एका चांगल्या प्रकारच्या लोकांची तिथे ये-जा असेल तर नाही म्हटलं तरी अशा गुंडांवरती विचारला जाऊ शकतो, वचक बसतो आणि म्हणून त्याच्या पद्धतीत त्यामुळे नियम अधिक कडक निश्चितपणाने अध्यक्ष माननीय आणि सभापती विचार करतील असं मला वाटतं.